सरासरी किती लोड असं झाडावरती? साधारणतः 100-150 तर आहेच. गाठी बघा तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी गाठी बनल्या आपल्या आज. बरोबर. बघा इकडे बघा, इकडे बघा किंवा इकडे बघा, कुठे बघा, खाल बसून वरपर्यंत बघा. सरासरी झाडावर किती गाठी असतील आपल्या? 150 जास्त 150 100-150 गाठी झाडावरती आपल्या आज तयार झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? अंगठ्यापेक्षा मोठा स्ट्रोक आहे. बरोबर. बरोबर आहे की नाही? दुसरा मुद्दा, आज जर कॅनोपी बघितली बागेची तर काय वाटतं तुम्हाला कॅनोपी बद्दल? हिरवे गार आहे. बरोबर आहे की नाही? त्यामधून फळ पण चांगलं राहिलं. हे पानं बघा तुम्ही कशीच पानं म्हणजे अगदी हे आहेत ना, लांब आहेत, गर्द हिरवी गार लांब आणि रोग रहित आहेत ना, एक सुद्धा रोग नाही याला. काय मागून बघा तुम्ही, काय नाही काय रोग विरहित पान थोडं म्हणाय गेलं तर. रोग येत. बरोबर आहे की नाही? इकडून डाळिंबाची मुळी आपली, बरोबर की नाही? व्हाईट रूट डाळिंबाचीच आहे तुमच्यावाली ना? डाळिंबाची. हा, आता काय वाटतं तुम्हाला ही मुळी बघून? तुम्हाला डाळिंबाची एवढी भारी मुळी तुमच्या डेव्हलप झाली, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. म्हणजे एवढं फास्ट मुळी डाळिंबाची मुळी दिसते का तुम्हाला कधी? एवढी जबरदस्त मुळे ह्याच्यामुळे सुटलं. कशामुळे? सॉईल बुस्टर सोडले. सॉईल बुस्टर सोडले बागेला. बरं. आता ही जी बाग बघते आपण, अजून झाडाचा लोड जर बघितला तुम्ही, जेवढं व्यास आहे तेवढं सगळ्या बागेला चारी बाजूनी कळी लागली. बरोबर आहे की नाही? हो बरोबर. काय वाटतं मला चित्र मग? काय वाटतं तुम्हाला? अगदी मस्त पाहिजे बाग झाली. म्हणजे सेटिंग बिटिंग चांगलं झालं. सेटिंग चांगली झाली. आपण जर बघितलं तर आता ती काठी बघा तुम्ही, हे बघा तुम्ही पुढे बघा, जबरदस्त. सरासरी किती लोड असं झाडावरती? साधारणतः 100-150 तर आहेच. गाठी बघा तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी गाठी बनल्या आपल्या आज. बरोबर. बघा इकडे बघा, इकडे बघा किंवा इकडे बघा, कुठे बघा, खाल बसून वरपर्यंत बघा. सरासरी झाडावर किती गाठी असतील आपल्या? 150 जास्त 150 100-150 गाठी झाडावरती आपल्या आज तयार झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? काय याचं रहस्य काय वेगळं असं? तुम्ही काय यूज केलं वेगळं असं? वेगळं म्हणजे हे शेड्यूल आपण वापरलं, ह्याचं SBTचं शेड्यूल वापरल्यामुळे ह्याचा रिझल्ट चांगला आला. साधारणतः आज बागेला पाणी देऊन, पहिलं पाणी देऊन किती दिवस झाले बागेला? 60-62 दिवस झाले. 62 दिवसात तुमची आज गाठ बनली लिंबू आकाराची. बरोबर आहे की नाही? हे चित्र तुमचं आज जबरदस्त झालेलं आहे. बरोबर. तुम्ही डाळिंबा किती वर्षापासून करताय? 20 वर्ष करतो. 20 वर्षाचा अनुभव डाळिंबातला. हो. आज या बागेला किती वर्ष चालू आहे? तिला झालं आता 4 वर्ष चालू आहे. 4 वर्ष चालू आहे. मागच्या वर्षी डाळिंबातला अनुभव ह्या बागेचा आणि ह्या वर्षाचा अनुभव कसा आहे? नाही, ह्या वर्षीचा अनुभव चांगला. मागच्या वर्षीपेक्षा चांगला आहे. रिझल्ट चांगला. गेल्या वर्षीपेक्षा रिझल्ट चांगला. मागच्या वर्षी काय होतं? गेल्या वर्षीचा अनुभव म्हणजे कसं आहे, एवढं सेटिंग नव्हतं आणि बाहेर चेंज असल्यामुळे पावसामुळे एवढं आलं की नाही, आणि हे खत वापर नसल्यामुळे एवढं आलं. ह्या त्या वर्षी हे वापरल्यामुळं चांगला रिझल्ट भेटले. आता तुम्ही बघा साहेब, पूर्ण कळी लागली, संपलाय, मेन काढलं कळी. सगळ्या सगळ्या मेन काढला काळ्या आहे बघा, सगळ्या हे बघा तुमच्या. आणि स्ट्रोक बघा तुम्ही कळीचा. हा स्ट्रोक बघा तुम्ही, किंवा इकडे बघा, आज जर बघितला आपण हा स्ट्रोक बघा तुम्ही. बरोबर आहे की किंवा हा बघा, कोणताही बघा तुम्ही, इकडे बघा किंवा आता इकडे बघा, हा स्ट्रोक बघा तुम्ही. म्हणजे माझा अंगठा आहे सर, अंगठ्यापेक्षा मोठा स्ट्रोक आहे. बरोबर आहे की नाही? दुसरा मुद्दा, आज जर कॅनोपी बघितली बागेची तर काय वाटतं तुम्हाला कॅनोपी बद्दल? कॅनोपी एकदम या इकडे कॅनोपी काय वाटतं? एकदम छान आहे. एकदम छान म्हणजे अगदी हिरवी गार कॅनोपी. हिरवी गार आहे. बरोबर आहे की नाही? त्यामधून फळ पण चांगलं राहिलंय. ही पानं बघा तुम्ही कशीच पानं म्हणजे अगदी हे आहेत ना, लांब आहेत, गर्द हिरवी गार लांब आणि रोग रहित आहेत ना, एक सुद्धा रोग नाही याला. काय मागून बघा तुम्ही, काय नाही काय रोग विरहित पान थोडं म्हणाय गेलं तर. रोग विरहित. बरोबर आहे की नाही? जर तुमच्या बागेला साहेब ताकद जर असत तर तुमची बाग फेल जाते का? नाही. सरासरी किती किलो डोस घातला कृषी झाला तुम्ही याला? कृषी 4 किलो डोस टाकला. म्हणजे एका झाडाला 4 किलो, एका डिप्पर खाली 2 किलो आणि तिकडनं 2 किलो. नंतर बाई NPK वगैरे आपलं प्रोम वगैरे सगळं वापरलं. 1 किलो वापरलं, सगळं 1 किलो वापरलं. रासायनिक काय घेतलं त्याच्यामध्ये? नाही. 10-26 किंवा MOP पोटॅश नाही, काहीच नाही. काही नाही. सगळा हा बेसल शेड्यूल डोस हाय SBTच. ह्याच्या व्यतिरिक्त बेसल डोस मी दुसरं काय सुद्धा. लोकांचं असं म्हणणं आहे का सेटिंग मध्ये किंवा बागेला रासायनिक लागतं डाळिंबाला, पण तुम्ही असं चाललंय की
10% सोय रासायनिक नाही वापरले नाही बागेला. ह्यावर चिमटभर रासायनिक खत वापरायला नाही. ती जी आपण जी घटक आहेत ना हा. ती NPK ती जे SBT मध्ये जे आहे ना वेगवेगळे घटक आहे, हा. त्यात मायक्रोडॉनचं वेशी आहे, सगळं आहे, म्हणजे ते आपलं सगळं आहे ना त्यात. प्रोम आहे, हा आपलं प्रोम मध्ये फॉस्फरस भेटतो, पोटॅश मध्ये तुमचं पोटॅश भेटतं, तुमचं बाय NPK मध्ये NPK सगळे बॅक्टेरिया भेटला तुम्हाला. एन बुस्टर होतं ते, एन बुस्टर होतं सगळं तुमचं सगळं सगळं घातलं ना एन बुस्टर म्हणजे सगळं तुमच्या बागेला त्यामुळे काय झालं पूर्ण त्याची भूक भागून निघाली रासायनिकची. हा हा मग तुम्हाला रासायनिकची गरज पडलीच नाही याला. असतो बघा तुम्हाला. हा? आणि ही कॅनोपी बघा बागेची. इकडे बघा म्हणजे पूर्ण आतून मालाचा माल लागलेला आहे. इकडे बघा तुम्ही कुठलंही झाड जर बघितलं सर तुम्ही असं मला वाटत नाही का झाड खाली असत. नाही झाड खाली नाही आणि झाड सगळे सेम आहेत सगळे, हे बघा एक सुद्धा हे नाही. असं वाटतं बागेत बाहेरच जाऊ नये. हे बघा तुम्ही इकडे बघा. बरोबर बरोबर पूर्ण लोड आहे. लोड झाली आता काढतो. म्हणजे मागच्या आपण आलतो त्यावेळेस बाग फ्लावरिंग मध्ये होते, मध्ये आणि आजच्या वेळेस आल्यानंतर बाग पूर्ण गाठी बनल्या बागेची. असे ना सगळं काही सोडले का तुम्ही बाबा का बाग सेट व्हा म्हणून? काय नाही काय नाही, हाय शेड्यूल जे आहे आता दिलेला जी झेनी आहे ती चालू, त्या व्यतिरिक्त दुसरं काही काहीच नाही. नाही. असं आहे, किती स्प्रे झाले आतापर्यंत रासायनिक आणि आपली मिळून? रासायनिकचे साधारण नाही एक 4-5 स्प्रे झाले असतात, आणि आपले किती स्प्रे झाले टॉनिकचे? टॉनिकचे जवळजवळ 5-6 झाले. सरासरी आतापर्यंत 2 महिन्यात तुमचे 12 स्प्रे झाले दोन्ही मिळून, रासायनिक प्लस ऑर्गॅनिक मिळून. बरोबर. रासायनिक म्हणजे ट्रिप्स आणि माव्यासाठी फक्त, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. 10 ते 12 स्प्रे. आणि खाली ऍप्लिकेशन किती गेले असणार आतापर्यंत? ऍप्लिकेशन जे आता सांगितले तेवढी गेली बऱ्यापैकी गेली. 7 ते 8. जवळजवळ ना तुम्हाला सांगा सॉईल बुस्टर आपलं जवळ 30 लिटर संपलेलं. किती एकर बाग आहे सगळी? 2 एकर बाग. 2 एकर बागेला 30 लिटर सॉइल बुस्टर संपलं. पण त्याचा बेनिफिट तुम्हाला किती वाटतं आज? चांगला बेनिफिट चांगला. मुळी कशी आपण बघितलं मुळी कशी बागेची? एकदम मुळे अगदी अगदी खास मुळे. म्हणजे पांढरी मुळी सगळ्यात बागेचं मेन वैशिष्ट्य आहे. डाळिंब बागेचं किंवा कोणतेही द्राक्ष असो कोणतेही बाग असो, जर मुळी चालली झाड चालणार आहे. झाड चालणार, झाड बोलतं मुळी चालल्यावरती. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आपल्या बागेचं फ्रेशनेस पण बघा तुम्ही, किंवा मालाची क्वालिटी बघा तुम्ही. बरोबर. असं कुठं वाटलंय का बाबा रोगराई आहे बागेवरती? नाही नाही कुठं वाटत नाही. बरोबर आहे की नाही? सर दुसरा एक मुद्दा सगळ्यात मेन, बाकीचा आज तुम्ही जो खर्च करताय, तुम्हाला असं वाटलं कधी का बाबा मागच्या वर्षापेक्षा खर्च यावर जास्त आहे? नाही खर्चाचं काय विषय नाही. खर्च सेम जवळजवळ आहेच. दोन्हीत काय एवढा काय मी तफावत नाही. ती उलट त्या खर्चापेक्षा बागेची जी परिस्थिती आहे ती गेल्या वर्षी रासायनिकपेक्षा अगदी डबल टिबल आहे. झाडाचा ग्रोथ अगदी मस्त आहे, आणि पालवी आणि हे झाड एवढं केमिकल एवढं झाक आणि एवढं ही होत नाही. तुम्ही रासायनिक स्प्रे कमी घेतल्यामुळं इकड्या आता इथं आतमध्ये घरट आहे पक्षाचं, तिथे घरट आहे पण पक्षाचं, तिथे अंडी पण घातलेली. रासायनिक घेतलं नाही ना, त्यामुळं हा परिणाम आहे. रासायनिक घेतल्यामुळे काय होतं, हे पक्षी राहत नाही. बरोबर. आणि आपली सेटिंग बघा तुम्ही, आता हे गाडी माल बघा, हे बघा त्या झाडा होतं बघा इकडे बघा. आता एका जागेवर साहेब 10, 15 आहे. एकदम रिझल्ट अगदी अगदी म्हणजे अगदी चांगला रिझल्ट आहे. खर्चानं पेक्षा चांगला रिझल्ट. शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता जे शेतकऱ्यांना धाडस होत नाही? तुम्ही जर कसा तुमचे 2-3 प्लॉट डाळिंबाचे, पण तुम्ही एका बागेवर प्रयोग केला साहेब, जे होईल ते होईल. 2 एकर बाग तुमच्या SBT पूर्ण मला करायची. बरोबर आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता बाबा याबद्दल? शेतकऱ्याला सांगण्याचं काही समोर दिसतेच, हाही वाढलेला आहे, हाही सगळं वापरलेलं शेड्यूल पूर्ण SBT शिवाय आपण दुसरं घेतलेलं काय असं आहे बाबा, मी तुम्हाला काय दुसरे विषय काय म्हणजे बाग समोर आहे आणि रिझल्ट बी समोरच आहे. मी हे घेतलं ना, अभ्यास घेऊनच हे केलेलं आहे ना. बरोबर. आज सगळं 25-20 वर्ष आपण शेती केली, त्यातनं जे आतापर्यंत हे आलं त्यातला हे भाग म्हणजे आपण सगळं अनुभव घेऊन केलेला आहे. बरोबर आहे. तर सगळ्यात मेन तुमचा परिचय द्या, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, ॲड्रेस सांगा इथला प्रॉपर. उमेश महादेव शिंदे, सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका सांगोला, गाव अकोला वासूद. वासूद अकोला म्हणजे तुमचा पंढरपूर सांगली हायवेला लगत गाव आहे. बरोबर सांगली हायवे. ओके. आता ही जी परिस्थिती बागेची बघते साहेब, पूर्ण SBT वरती बाग आहे असं मला हरकत नाही. पूर्ण SBT वरच आहे.
दुसरं 1% ही रासायनिक नाही, दिलेलं नाही, 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 बरोबर आहे की नाही नाही? दिलेलं नाही. सर शेतकरी मित्रांनी साहेब ही बाग किंवा हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. जर तुम्हाला काही शंका असतील 100% शेतकऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, बाग बघा. बरोबर साहेब, बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर किंवा थोड्या बागेला वापरून बघा, रिझल्ट घ्या. बरोबर 100 झाडांना वापरा, 50 झाडांना वापरा, 200 झाडांना वापरा, थोड्या क्षेत्राला वापरा, 100% पण SBT वापरा. तुम्हाला असेच चित्र पाहिजे असं बागेमध्ये 100% बाग लोड आहे. कमीत कमी 150-200 फळ सिटिंग आहे बागेला आणि कमी खर्चात, म्हणजे रेग्युलर जो खर्च आहे रासायनिकचा त्याच्यापेक्षा मापात खर्चात बाग लोड. बरोबर आहे की नाही? झाडचं झाड चांगलं एक 100% मर कमी आहे. कमी म्हणजे एवढ्या झाडात 1% सुद्धा झाड मेलेलं नाही. आज आपण बाग बघितली, 700 तुमची झाड आहेत. 700. किती मर आहे बागेमध्ये? एकही नाही म्हणतो, एकही सुद्धा नाही. एक सुद्धा झाड नाही की बाबा हे असं मरायला लागले किंवा त्या ढापा वाळून झाड मेले असं एकही झाड नाही. म्हणजे आता काही काही बागा आपण बेसलो दिलेलं आहे, तर त्यांना 80-20 बेसलो दिलाय, 20-30% रासायनिक दिलंय. पण ह्या बागेला एकही दाना रासायनिकचा नसल्यामुळं 100% बागेत मर थांबलेली आहे आपल्याला आणि झाडामध्ये ताकद तेवढी तयार झाली. बरोबर आहे की नाही? म्हणजे 100% ऑर्गॅनिकचा फायदा आहे. तर तुम्ही प्रॉपर जर काम केलं तर तुम्हाला कुठेही लॉस होत नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. ठीक आहे, माझा मोबाईल नंबर 9923 34 96 86. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 100% SBT वापरायचं असं म्हणजे प्लॉट असे सक्सेस करायचे असतील तर तुम्ही 100% SBT शेड्यूल वापरा. तुमची बाग 100% सक्सेस लोड होऊन बाग 100% चांगली हार्वेस्ट होईल. धन्यवाद.